आपण आतापर्यंत वाढदिवस लग्न समारंभाचे फेसबुक लाईव्ह होताना पाहिलेले आहेत। मात्र काही उथळ पक्ष कार्यकर्त्यांनी मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात चक्क मतदान करताना गोपनीयतेचा भंग करत मतदानाचं फेसबुक लाईव्ह व्हायरल करत लोकशाहीचंच गांभीर्य घालवलं। त्यामुळे निवडणूक आयोग अशा बेजबाबदारांवर कठोर कारवाई करणार का? पाहूया त्यावरच आधारित हा एक खास रिपोर्ट। लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाचा फज्जा। बीड उस्मानाबाद मध्ये मतदानाच्या गोपनीयतेला गालबोट। बीड मध्ये भाजप कार्यकर्त्यांचं मतदान करताना फेसबुक लाईव्ह। उस्मानाबाद मध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं फेसबुक लाईव्ह। उथळ मतदारांमध्ये मतदानाविषयी गांभीर्य नाही। फेसबुक लाईव्ह करायला मतदान म्हणजे वाढदिवस लग्न वाटलं का? निवडणूक आयोग बेजबाबदारांवर कठोर कारवाई करणार का? जगात सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताचं नाव घेतलं जातं। दर 5 वर्षांनी हा लोकशाहीचा उत्सव आपल्या देशात मोठ्या उत्साहात पार पडतो। मात्र या उत्सवाला काही उथळ नागरिकांनी 2019च्या निवडणुकांमधील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात गालबोट लावलं। खरं म्हणजे हे नियमाचा भंग करणं, कायद्याचं उल्लंघन करणं हे तरुण पिढीमध्ये खूप दिसतंय असं मला वाटतं। मग त्यांना मी मतदान कोणाला केलं या रीतीचं टाकणं ह्यात एक खूप काहीतरी मोठं वाटतं। पण त्यात ते विसरून जातात की आपल्याकडची पद्धती गुप्त मतदान पद्धती आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या दिवशी या रीतीने टाकणं हे कायद्याचं उल्लंघन आहे। त्यामुळे कोणीच हे करू नये। उस्मानाबाद मध्ये शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांविरोधात राष्ट्रवादीचे राणा जगजित सिंग निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली। मात्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी असलेल्या प्रणव पाटीलनं मतदान करताना फेसबुक लाईव्ह केलं आणि लोकशाहीचं गांभीर्य घालवलं। मात्र इथे प्रश्न हा पडतो की मतदानाच्या बूथवर मोबाईल आतमध्ये नेण्यास मज्जाव असतो। कसून तपासणी करूनच मतदाराला मतदानासाठी आत सोडलं जातं। मतदान केंद्रावरील सुरक्षा चक्र, मतदाराचं ओळखपत्र तपासलं जातं। कुठलीही वस्तू आत नेण्यास मज्जाव असतो। मोबाईल आत नेण्यासही बंदी असते। इतकी सुरक्षा चक्र पार पडल्यानंतर मग कुठे मतदाराला आत सोडलं जातं। मात्र प्रश्न इथे हा पडतो की एवढे सुरक्षेचे टप्पे असूनही या कार्यकर्त्यांकडून ही सुरक्षा कशी काय भेटली गेली आणि त्याला मोबाईल कसा काय आतमध्ये नेता आला? अगदी असाच दुसरा प्रकार घडलाय तो बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक लाईव्ह केल्याचं समोर आलं। या बहादरानं भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडेंना मतदान केल्याचं फेसबुक लाईव्ह सोशल माध्यमांवर व्हायरल झालं। या दोन्ही घटनांवरून एक गोष्ट लक्षात येते की अशी कारस्थानं करणारे वयस्क पण अजाण नागरिक आहेत, ज्यांना वाढदिवस, लग्न आणि निवडणुकीतलं मतदान या गोष्टी अगदीच समान वाटतात। आपण आतापर्यंत वाढदिवसाचं, लग्नाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं असेल। मात्र बीड आणि उस्मानाबाद मध्ये या उथळ कार्यकर्त्यांनी सगळ्या सीमाच ओलांडल्या। त्या पदाधिकाऱ्यांनी थोडासा कायद्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य फक्त एनसीपी कडनंच नव्हे तर भाजप युवा मोर्चाचा परळी शहराचा अध्यक्ष त्यांनी देखील त्याच्या मतदानाच्या वेळेला हे जर तुम्ही बघू शकता फेसबुक लाईव्ह केलेलं आहे आणि अतिशय चुरशीची गरज आहे। कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असं करू नये। माझी दोन्ही पक्षाच्या आणि मला तर सर्वच राज्यातल्या पक्षांना, देशातल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही पक्षाच्या वरिष्ठांना स्वतःची निष्ठा दाखवण्यासाठी किंवा आपल्या मित्र परिवाराला इन्फ्लुएन्स करण्यासाठी ह्याचा वापर करत असाल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात मतदान करताना फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाय निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत आदेशही दिले आहेत। अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेली उस्मानाबाद लोकसभा पुन्हा एकदा आज मतदानाच्या दिवशी देखील वादग्रस्त ठरते। आज सकाळी
सोशल मीडियाचा वापर करत फेसबुक लाईव्ह मतदान करत असतानाचा फेसबुक लाईव्ह प्रतीक पाटील या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं फेसबुकवर शेअर केलं. त्यानंतर सोशल मीडियाला आवर घालणं खरंच शक्य आहे का, हा पुन्हा एकदा नव्यानं उभा राहिलेला प्रश्न आहे. जाणीवपूर्वक हे सगळं केलं गेलंय का, जाणीवपूर्वक राजकारणी याचा फायदा घेत आहेत का, हे पाहणं देखील महत्वाचं आहे. तुर्तास ज्यानं हे सगळं केलं त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत, मात्र त्यांच्यावर नेमकी कारवाई काय होते आणि जर कडक कारवाई झाली तर येत्या काळात सोशल मीडियाच्या अशा गैरवापराला आळा बसेल का, हा साधा प्रश्न आहे. व्हिडिओ विक्रांत राहुल झोरी, TV9 मराठी, उस्मानाबाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.